हाय गाईज. तर कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की मी किचन क्लिनिंग करणार आहे म्हणून, आणि काल बरंचसं सामान पण काढून ठेवलं होतं मी. आणि आज सकाळी उठल्या ना ही रॅक पूर्ण रिकामी केली, आणि त्यानंतर जे छोटे मोठे भांडे होते ते सगळे वॉश करून ठेवले मी किचनवरती. ते आता बऱ्यापैकी मस्त सुकलेत पण, तर ते रॅकवरती लावून द्यायचे. त्याआधी रॅक झटकून वगैरे काढते आणि त्याच्यावरती नवीन पेपर टाकायचे. तर हे झालं कामाबद्दल. पण आज सकाळपासून ना श्राव इतकी रडतीये, काय झालंय काय माहिती. कधी पण असंच होतं, जर असं आपण एक्स्ट्राचं काम काढलं ना तर असे लहान लेकरं रडतच असतात. तर तिला आता मी एक पेन्सिल आणि पेपर दिलाय की बाळा तू स्टडी कर, तोपर्यंत मग मी काम करून घेते. असं काही आजचं आमचं रुटीन चालू आहे. त्यानंतर शौचा तर एक झालंच. त्यानंतर आणखी 2 प्रॉब्लेम झाले. पहिला म्हणजे माझं ना इंस्टाग्रामचं अकाउंट सस्पेंड झालं. आता एवढे छान फॉलोअर झाले होते 4,500. त्यानंतर अकाउंट सस्पेंड झालं. त्यामुळं मग थोडंसं टेन्शन आलं होतं. थोडंसं काय, मी सकाळी 9 वाजल्यापासून लिटरली तो मोबाईल घेऊन बसले होते. तर 1:30 वाजेपर्यंत मी ते फक्त अपीलच करत होते की अकाउंट रिकवर कसं होईल, त्यानंतर चालू कसं होईल. तर ते बरेच अपील वगैरे केले आणि आता जवळ 4 वाजले आहेत. 4 वाजता मला फायनली मेल आला आहे त्यांचा की तुमचं अकाउंट ओपन केलं आहे, तुम्ही परत एकदा लॉग इन करू शकता. तो एक प्रॉब्लेम होताच होता. त्यात अजून एक प्रॉब्लेममध्ये भर पडली. म्हणजे मम्मीला मी ना रोज सकाळी हे सगळेजण ऑफिसला गेले की 9-9:30च्या दरम्यान एक कॉल करत असते. भांडी वगैरे घासत असते ना, तर त्या टायमिंगमध्ये मग स्पीकरवर टाकून मी बोलत असते की काय चालू आहे वगैरे असं. तिला कॉल केला तर ती म्हणलं, पहिल्यांदा म्हटली ठीक आहे काय चाललं असं तसं बोलली. त्यानंतर म्हटलं पप्पांची तब्येत बरी आहे का, कारण की माझ्या पप्पांची तब्येत जवळजवळ 8 दिवस झाले आजारी आहेत पप्पा. तर तिला विचारलं की पप्पांची तब्येत बरी आहे का. तर ती म्हटली नाही तब्येत तर काही बरी नाही आहे, आज जास्त त्रास होतोय त्यांना, सकाळपासून झोपून आहे, उठले पण नाही, मग त्याचं पण टेन्शन. त्यानंतर माझ्या छोट्या भावाला कॉल केला, काकांच्या मुलाला, त्याला बोलवलं. त्यानंतर पप्पांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले आणि आता सलाईन वगैरे लावलेत. आत्ता 2-3 वाजता मी कॉल केला होता त्यांना, तेव्हा ते म्हटले की 4 सलाईन झालेत आत्तापर्यंत, आता थोडंसं बरं वाटतंय. तर थोड्या वेळाने भैया पण येणार आहे, तो पण म्हटला की मी जातो आता घरी. तर दुपारचं पण हाफ डे टाकून तो जाणार आहे. तर मग पप्पाचं एक टेन्शन, मोबाईलचं एक टेन्शन, आणि तिसरं शौचं टेन्शन. त्यामुळे मी किचनमध्ये एक्स्ट्राचं काही काम केलं नाही. फक्त ह्या ज्या बादण्या वगैरे होत्या ना त्या सगळ्या खाली काढून ठेवल्या. जर शक्य झालं तरच मी त्यांना मोकळ्या करून वॉश करणार आहे, नाही तर आहे तशा मी रॅकवरती ठेवून देणार आहे. जेव्हा टाईम भेटेल तेव्हा ते करणार आहे. बाकीचं मग छोटे मोठे कामं आहेत दिवसभरात, ते सगळे आवरून घ्यायचे आहेत. आता बघूयात आजचा दिवस कसा जातोय, काय जातोय. एक तर टेन्शन मिटलंय माझं इंस्टाग्रामचं, ते ओपन झालंय, त्यांनी थोडंसं बरं वाटतंय. पप्पाची पण तब्येत थोडीशी बरी झाली, तर ते पण एक हे चांगलं साईन आहे. आणि आता आमच्या इकडं असं असतं की ना डोळा लवतो किंवा उडतो असं काय म्हणतात ना, तर माझा डोळा 4 दिवसापासून ना डावा डोळा आहे ना लवतोय. तर मी मम्मीला पण म्हटलं, तर मम्मी म्हणे भांडण वगैरे होत असतं माझ्या भावासोबत, म्हणजे भैयासोबत, किंवा मग तुझ्या मिस्टरांसोबत भांडण वगैरे काही करू नको म्हणे. म्हटलं ठीक आहे, त्यांच्यासोबत दोघांसोबत भांडणं होतच असते, पण झालं तरी पण अर्धा 1 तासात ते नॉर्मल होऊन जातं. त्याच्यामुळे त्यांच्यासोबत भांडणाचा तर काही विषय नाही आहे. त्यानंतर मग माझ्या मिस्टरांना विचारलं तर ते म्हणतात की बायांचा डावा डोळा जर लावला तर मग तो शुभ असतो, काहीतरी चांगलं होणार असेल तुझ्या आयुष्यामध्ये, त्यामुळं. तर आज 4था दिवस आहे, शुभ तर काही झालेलं नाही दिसत मला. एक तर अकाउंटचं टेन्शन झालं, दुसरं पप्पांची तब्येत खराब झाली, 2 तर बॅड न्यूज आले आहेत. मग अजून पण लवतोय. आता पण तुमच्यासोबत बोलत होते ना, तर त्यामध्ये असं खालीवर झाल्यासारखं होतंय. आता काय माहिती अजून काही होणार आहे का. वाईट तर नाही व्हायला पाहिजे, काहीतरी छान एखादी गुड न्यूज भेटली तर बरं होईल. मम्मीच्या सांगितल्याप्रमाणे थोडंसं वाईट गोष्टी झाल्या आहेत, पण यांच्या सांगण्यामुळे जर चांगलं काहीतरी झालं ना तर माझ्या मनाला पण बरं वाटेल. तर चला आता बडबड करण्यापेक्षा ना आधी काम आवरून घेते. आता तसं पण जवळजवळ 4:30 वाजलेत, भैया पण येईल, आणि त्यानंतर म्हणजे राहिलेली कामं आहेत ना ते तशीच राहून जाईल. संध्याकाळचा परत स्वयंपाक वगैरे पण करायचा आहे. तर चला पटपट. काय झाले, टिकली द्या. ही पोरगी फक्त माझ्या टिकल्या मागते. रॅक पुसून घ्यायची ना आपल्याला, रॅक पुसून घ्यायची आहे ना. तर आपण आता आहे ना रॅक पुसून जाऊया. मला नवीन नवीन एवढं माहीत नव्हतं की रॅक घासून धुतल्यानंतर तिचा कलर वगैरे जाईल आणि ती गंजून जाईल असं. तर मी पहिल्यांदा बाथरूममध्ये न्यायची आणि पूर्ण घासून धुवून काढायची तिला. पण मागच्या वेळेसपासून ना मी काही घासत नाही आहे तिला, डायरेक्ट फक्त ओल्या कापड्याने किंवा मग सुक्या कापडाने तिला पुसून काढत असते. फक्त धूळ असेल ते निघून जाण्यासाठी. तसं पण आपण पेपर टाकलेला असतो त्यामुळे रॅक जास्त काही खराब होत नाही. जी थोडीफार झालेली असते तीच क्लीन करून घेते आणि त्यानंतर त्याच्यावरती व्यवस्थित पेपर टाकून देते.
खालचं का काढले बाळा तू? खालच्या नको काढू, खालच्या कप्प्यात राहू दे ना, राहू दे खालच्या कप्प्यामध्ये, ठेव पटकन. आता सकाळी घासून ठेवलेले भांडे बऱ्यापैकी सुकलेत. म्हटलं आधी ते लावून देऊया रॅकमध्ये व्यवस्थित. आता सुकलेले आहेत त्यामुळे लावायला पण बरं पडेल. आणि त्यानंतर मला बरेचसे भांडे घासायचे आहेत, तर ते भांडे पण घासून होतील माझे आणि परत तिला ठेवायला पण जागा होऊन जाईल. तर तेच लावून घेते मी पहिल्यांदा. आणि इथं लोडबूड तर बघितली ना तुम्ही, मध्ये मध्ये प्रत्येक कामामध्ये करावीच लागते. तिची लोडबूड करत करत आमचं काम चालू आहे. आणि आज मी पहिल्यांदा असं केलं आहे का थोडंसं काम काढलं आहे, जास्त काम सोबत काढलं नाही, जेणेकरून शाऊचा मूड पण बघायचा आणि काम पण झालं पाहिजे माझं या पद्धतीने. तर चला बाकीचं काम आवरून घेते मी आता. काही भांडी सुकली आहेत आणि काही ओलीच आहे, त्यांचं पाणी गळतंय, तर ते नको लावायला म्हटलं. कारण की माझी जी रॅक आहे ना, तुम्ही बघितलं असं या पेपरच्या खाली पूर्ण अशी गंजून गेली आहे. पाणी पडूनच झालं असणार आहे माझ्याकडनं. मला असं वाटतं मी ओले भांडे लावल्यामुळेच ते झालेलं असणार आहे. त्यामुळे आता मी लावताना परत थांबले, म्हटलं नको लावायला, आधी ना सगळे घासून घेऊ आणि त्यानंतर मग लावून घेऊ. तर तुम्हाला दाखवते मी पूर्ण किचन खाली मी भांडी काढून ठेवली घासण्यासाठी, एवढे सगळे डबे वगैरे भरण्या, तर त्या घासून घेते आधी. आत्ता 5 मिनिटापूर्वी भैयाचा कॉल आला होता आणि तो म्हटलाय की 10-15 मिनिटामध्ये मी येतोय म्हणून. सरांना विचारले मी. आणि उद्या आहे ख्रिसमसची सुट्टी आणि त्यानंतर आहे शनिवार रविवार, 4th सॅटर्डे संडे बँकेला सुट्टी असती. तर अशा 3 दिवस मग सुट्ट्या तर आहेत आणि एखाद्या 2 दिवस घेतो मी. असं करून मग 4-5 दिवस मी घरी जातो, म्हणजे मम्मीला पण बरं होईल आणि पप्पाला पण बरीचशी हेल्प होईल. कारण की घरचं सगळं काम आणि पप्पाचा आजार पण एवढं काही सगळे मम्मीला एकटीला होणार नाही. त्यापेक्षा मग ते तिच्या मदतीसाठी तो चालला आहे. तर तो यायच्या आधी म्हटलं थोडेसे आपले भांडे घासून धुवून ठेवेत, म्हणजे तो आल्यानंतर मग थोडासा टाईमपास होणारच आहे. आणि त्याची बॅग वगैरे आहे ती पण भरून द्यायची मला. तर म्हटलं चला हे काम पटपट आवरून घेते आणि त्यानंतर मग तो आल्यानंतर तुम्हाला दाखवते काय झालं एक्झॅक्टली. याची ना बा. हा? ठेवून ठेवून देऊ का? इथे ठेवू? हा, चल. कुठं चालले तुम्ही तो का? बाबाकडे चल जाऊ सांग. बाबा आजारी आहे का तुझे? बाबाला भेटायला चालली? बाबाला भेटायला चल पिलू? आजी काय पण? बर, मी चहा घेऊन येते. हा, चहा घेऊन येते हा तुम्हाला. ठीक आहे. शौजा मामाला बाय करून या. जा मामाला बाय करून या पटकन. चला. जा 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 जा. बाय. हा, चल. बाय करा. जिप्पी असती का बाय म्हणजे? झप्पी असते आमची. जा. आईकडे दे आंबे शू आणि शूज घाला नाही. या काय शूज घालते ना. पिलूची राहू दे इथे धुईची. हा? धुवून घ्या नंतर. जा आईला बाई मामा बाई करा दरवाजा लावून घ्या. बाय. घे दरवाजा लावून. मामाला म्हणा लवकर या. चल रे, हळूच जाय. आता भेटेन का तुला गाडी? 2:30 वाजलेत. असं बाय. जाऊ खाऊ काय आणायची पिलूला? भेळ आणायची? अजून अजून काय आणायची? चालन, चला जा. बाय बाय. नाही नाही म्हणता म्हणता जेवढे भांडे होते ना तेवढे सगळे मी घासून घेतले, म्हणजे पूर्ण रॅक. त्यानंतर टाइम भेटेल तसं बऱ्यापैकी ना ज्या सुकल्या होत्या डब्बे भरण्या त्या पण भरून घेतल्या. आता लावून पण दिलंय बऱ्यापैकी. जे राहिलेले होतं ते पण धुवून ठेवलं इथं, जेणेकरून सुकून जातील. ते सुकले की मग त्यानंतर मी रॅकवरती लावून देईल. म्हणजे माझं रॅकचं काम तरी आज ऑलमोस्ट संपणार आहे. थोडंफार सामान फ्रीजवर ठेवलंय, तर फ्रीज पण आतून डीप क्लीन करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला वरच्या साईडला तिकडं लॅपटॉपवरती डबे दिसत असतील ना, ते पण क्लीन करायचे. आणि हा जो किचन ओटा आहे ना, तो वरपासनं खालीपर्यंत पूर्ण घासून घ्यायचा आहे. तर मला असं वाटतं की हे मी उद्याच करल, कारण की हे सगळे भांडे इथं ठेवलेले आहेत, त्यामुळं काही होणार नाही आज आणि हे लवकर सुकणार पण नाही. तर चला, हा ब्लॉग आपला भरपूर मोठा झाला. आता राहिलेले माझे जे सगळे काम आहे ते मी आवरून घेते आणि तुम्हाला भेटते उद्याच्या ब्लॉगमध्ये. तुम्हाला जर आपला आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा. नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय फ्रेंड्स, भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय फ्रेंड्स.